एकेकाळी अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध होतं। दोन्हीही देश लष्करीदृष्ट्या तितकेच सामर्थ्यवान। अमेरिकेने मोठ्या मोठ्या रेंजेसचे मिसाईल तयार केले आणि रशियाचं टेन्शन वाढवलं। रशियाने यावर मार्ग काढला आणि अमेरिकेने जर मोठे मोठे मिसाईल तयार केले असतील तर ते पाडणारी यंत्रणाच रशियाने जगात पहिल्यांदा उभी केली। रशिया जगातील सर्वात ताकदवान एअर डिफेन्स सिस्टीमसाठी ओळखला जाऊ लागला। त्यातून S-400 सारख्या एअर डिफेन्स सिस्टीम पुढे आल्या। एअर डिफेन्स का महत्त्वाची आहे ते तुम्ही हिजबुल्ला विरुद्ध इस्रायलकडे पाहिलं तर कळेल। हिजबुल्लाकडून जे शेकडो रॉकेट डागले जात आहेत ते प्रत्येक रॉकेट इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाडलं जात आहे। आयर्न डोम असं या एअर डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे। इस्रायलच्या आयर्न डोमनं हिजबुल्लाने डागलेले रॉकेट हवेतच नष्ट केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। रात्रीच्या काळोखात हे आकाशात फटाक्यांच्या आतिषबाजीसारखे वाटत असले तरी हा अनेकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण आयर्न डोम एक जरी रॉकेट पाडण्यात अपयशी ठरलं तर 10 ते 12 जणांचा मृत्यू नक्की आहे। इस्रायल आणि हिजबुल्ला यांचा संघर्ष टोकाला गेल्यापासून इस्रायलच्या दक्षिण भागात लेबनॉनमधून सातत्याने रॉकेट येतात, पण हे रॉकेट पाडण्याचं काम आयर्न डोमकडून केलं जातंय। इस्रायलचं संरक्षण कवच असलेलं आयर्न डोम कसं काम करतं? आयर्न डोमचा सक्सेस रेट किती आहे? एका मिसाईलला पाडण्यासाठी किती खर्च होतो याची इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। जर आमचं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच करा। आयर्न डोमची निर्मिती कधी झाली ते पहिलं समजून घेऊ। 2006 मध्ये हिजबुल्लाकडून मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले झाले। त्यानंतर आयर्न डोम विकसित करण्याचा निर्णय इस्रायलने घेतला। सुरुवातीस आयर्न डोम विकसित करण्यासाठी त्यांनी अमेरिकेची मदत घेतली। 2011 मध्ये गाझा पट्टीतून हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्याविरोधात इस्रायलने पहिल्यांदा आयर्न डोम ही यंत्रणा वापरली। आयर्न डोम म्हणजे काय हेही समजून घेऊ। आयर्न डोम हे इस्रायलच्या हवाई संरक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे। आयर्न डोम ही केंद्रीय नियंत्रण नॉडशी जोडले गेलेले असून त्याच्यात 3 मुख्य घटक असतात। कमी पल्ल्याच्या शस्त्रांना रोखण्यासाठी आयर्न डोम बनवण्यात आले, जे कोणत्याही हवामान परिस्थितीत काम करतं। त्याचे 3 भाग आहेत, एक रडार ट्रॅकिंग स्टेशन, दुसरं नियंत्रण केंद्र आणि तिसरा भाग म्हणजे क्षेपणास्त्र बॅटरी। रडार हे येणाऱ्या रॉकेटचा मागोवा घेतं आणि त्याची माहिती नियंत्रण केंद्रापर्यंत पोहोचवतं। नियंत्रण केंद्रात रॉकेट कोणत्या भागात जातं याचं विश्लेषण केलं जातं। जर रॉकेट लोकसंख्या नसलेल्या भागाकडे जात असेल तर ते रोखलं जात नाही। आयर्न डोमचा तिसरा भाग येणाऱ्या क्षेपणास्त्रांना नष्ट करतो आणि त्यात 3 क्षेपणास्त्र विरोधी बॅटरी असतात। प्रत्येक आयर्न डोम बॅटरीमध्ये 3 ते 4 प्रक्षेपक असतात। प्रत्येक प्रक्षेपक 10 सेकंदात 20 क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असतो। आयर्न डोमची रचना कशी आहे तेही समजून घेऊ। आयर्न डोमचं ट्रॅकिंग रडार हे एल्टा ह्या इस्रायली संरक्षण कंपनीनं इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीच्या उपकंपनीच्या सहाय्याने विकसित केलंय। आयर्न डोमच्या बाह्य स्तरामध्ये एरो 2 आणि एरो 3 ह्या प्रणालीचा वापर हा हजारो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी केला जातो। मधला स्तर हा 100 ते 200 किलोमीटर कमी श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेला आहे। तसंच विमान, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांना रोखण्यास हा सक्षम आहे। सर्वात आतील स्तर हा आयर्न डोमची संरक्षणाची रिंग आहे आणि जी सर्वात जास्त वापरली जाते। आयर्न डोम इस्रायलवर हमास आणि हिजबुल्लाने डागलेल्या हजारो रॉकेट आणि क्षेपणास्त्रांपासून संरक्षण केलंय। इराणने एप्रिलमध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात वापरलेल्या शेकडो ड्रोनला रोखण्यासाठी यामुळे मदत झाली आहे। आयर्न डोमचा सक्सेस रेट किती आहे ते सुद्धा जाणून घेऊ। आयर्न डोमच्या सक्सेस रेटचा विचार केला असता तो 90% इतका असल्याचं मानलं जातं। हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये घुसखोरी केली आणि शेकडो लोकांना ठार केलं आणि अनेकांना ओलीसही ठेवलं। पॅलेस्टिनी दहशतवादी गटानं इस्रायलवर हजारो रॉकेटनं हल्ला केला। हमास आणि हिजबुल्ला यांच्याकडून छोट्या आकाराची रॉकेट्स नेहमी सोडली जातात। त्यांच्या विरोधात आयर्न डोम भक्कम बचाव करतं असं इस्रायलचं म्हणणं आहे। आता हीच यंत्रणा इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याविरोधातही मोठ्या प्रमाणात वापरली गेली आहे। हे आयर्न डोम कधी फेल ठरलं तेही जाणून घेऊ। ऑक्टोबर 2023 मध्ये हमास दहशतवादी संघटनेनं काही मिनिटांमध्ये तब्बल 5000 रॉकेट्सनं इस्रायलवर हल्ला केला। त्यामुळे आयर्न डोम प्रणालीवर ताण आला। आयर्न डोम काही ठराविक रॉकेट्सना उद्ध्वस्त करू शकतं, त्यामुळे यावेळी ही प्रणाली काहीशी फेल ठरल्याचं बघायला मिळालं होतं। प्रत्येक क्षेपणास्त्र रोखण्यासाठी इस्रायलला खर्च तरी किती येतो ते सुद्धा बघूयात। प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत ही सुमारे $50,000 इतकी आहे।
म्हणजेच जवळपास 41,80,000 रुपये इतका एका क्षेपणास्त्राचा खर्च आहे। साधारणपणे प्रत्येक येणाऱ्या लक्ष्यावर 2 क्षेपणास्त्र डागली जातात। इस्रायलकडे किती आयर्न डोम आहेत हे देखील समजून घेऊ। रेथिऑन अँड सेंटर ऑफ स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजनुसार इस्रायलकडे 10 आयर्न डोम बॅटरी आहेत। प्रत्येकामध्ये 3 ते 4 लॉन्चर्स आहेत, ज्यातून 20 क्षेपणास्त्र डागली जाऊ शकतात। त्यामुळे आयर्न डोम हे इस्रायलच्या वायू संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडते। वायुदल संरक्षणाच्या संदर्भात आपण जर भारताचा विचार केला तर सध्या रशियातून आणलेल्या S-400 ह्या क्षेपणास्त्राचा वापर केला जातोय। तर भारतात 2028 ते 2029 पर्यंत प्रोजेक्ट कुशही हाती घेण्यात आलाय, जे आयर्न डोम प्रमाणे भारताचा हवाई सुरक्षा कवच असेल। आयर्न डोम बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? प्रोजेक्ट कुश बाबत जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच इंटरनॅशनल विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं महाराष्ट्र टाइम्सचं इंटरनॅशनल हे नवं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा।